आषाढी एकादशी जवळ येते आणि तुमची आमची सगळ्यांची फेवरेट साबुदाणा खिचडी आणि ती पण एकदम मोकळी सूत आणि सॉफ्ट साबुदाणा आणि एकदम मोठा फुगलेला आपण कसा बनवायचा आणि जास्त शेंगदाणे नाही शेकलेत आणि थोडीशी पांढरी अशी खिचडी बनते तर त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे आणि मम्मीजींच्या स्टाईलचा म्हणजे जे सासूबाईंच्या स्टाईलचा एकदम वेगळा असा आपण खिचडी बनवणार आहोत आणि तेलामध्ये त्या शेंगदाणा कूट तळतात आणि नंतर खिचडी कशी बनवतात आणि एकदम ब्राऊन कलर कसा येतो म्हणजे एकदम चॉकलेटी कलर कसा येतो. तर आपण साबुदाणा खिचडी मी रात्रभर भिजवले साबुदाणा आणि त्याच्यामध्ये आपण सिंदा जे लूण आहे ते टाकणार आहोत आणि साखर 2 चमचे तुम्ही पाहिली असेल आणि तेलाला असं ग्रीस करून घेतात म्हणजे कढईला सगळीकडे असे तेल मम्मी जी पसरून घेतात आणि मग नंतर खिचडी बनवतात जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे खाली चिकटणार नाही. तर आता मी 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर शेंगदाणा कूट शेकल्यानंतर आपण जो तळणार आहोत त्याच्यानंतर बटाटा थोडासा असा म्हणजे कच्चाच बटाटा तुम्ही खिसून वगैरे टाकू शकता. त्याच्याने पण खिचडी खूप छान लागते. पण आज मी बटाटा टाकला नाही आहे, असं नॉर्मल दाखवते आता कूट पण आपण जास्त वापरणार नाही आहोत. 4-5 चमचे कूट जर आपण वरून टाकतो तर जास्त कूट वापरला जातो आणि तो कलर पण व्यवस्थित येत नाही म्हणजे थोडी-थोडी पांढरी अशी दिसते. तर मी समजा 5 ते 7 जास्त मोठा चमचा नाही आहे, छोटाच चमचा आहे. तुम्ही बघू शकता एवढंच कूट वापरणार आहोत आणि यालाच आपण चांगलं तेलामध्ये असं फ्राय करून घेणार आहोत आणि ब्राउन कलर म्हणजे पूर्ण असं चॉकलेटी कलर येईल तसापर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. मध्ये-मध्ये चालवत राहायचं आहे जेणेकरून आपला जो कूट आहे जळणार नाही आणि जी आपली मंद आच ठेवायची आहे आणि मध्ये-मध्ये चालवत राहायचं आहे. आपला आता कलर चांगला आला आहे. आता आपण साबुदाणा याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. 2 तास पण जास्त होतात साबुदाणा भिजवताना. म्हणजे मी फार वेळेस 4 वाजता भिजवतो आणि 6-6:30ला मी साबुदाणा खिचडी बनवतो. पण यावेळी जास्त टाईम होता म्हणजे मी नाश्त्याला बनवते म्हणून मी रात्रीच भिजत ठेवलेला. तर एकदम छान असा कलर येतो. एकदम मोकळी सूत आपली साबुदाणा खिचडी आणि एकदम सॉफ्ट अशी बनून तयार होते. तुम्ही बघू शकता एक पण दाणा एक दुसऱ्याला चिकटलेला नाही आहे आणि कोणतं पण झाकण ठेवत नाही माझ्या सासूबाई आणि असंच बनवतात आणि 5 ते 10 मिनिटात आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार होते. एकदम आपला दाणा बघू शकता पूर्ण शिजला आहे म्हणजे आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता 1-2दा आपण चालून याच्यामध्ये मी फक्त लिंबू अर्धं पिळलं आहे बस आणि आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झाली आहे. थोडं 5-10 मिनिटं आपण चालून घेणार आहोत आणि आपला जो लिंबू आहे तो टाकायचा आणि लिंबू पण असंच पिळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ज्या बिया आहेत आपल्या हाताच्या खाली म्हणजे आपल्या खिचडीमध्ये पडणार नाहीत. अशा पद्धतीने लिंबू तुम्ही पिळू शकता आणि तुम्हाला ही खिचडी कशी आवडली की नाही? अशीच तुम्ही या पद्धतीने बनवता का दुसऱ्या पद्धतीने बनवता? मला कमेंट करून जरूर सांगा. आणि आताच आपले जे आषाढी आठवडा बघायला विसरू नका. भेटूया आपल्या दुसऱ्या रेसिपीवर. तोपर्यंत